आमचे चेहरे बघून लक्षात आलं असेल की आमचा असा अवतार झाला आहे, म्हणजे आम्ही फार प्रवास करून थकून आता निघालो आहे. थकवा तर दिसत नसेल, कदाचित नाहीच दिसत आहे. पण आत्ता व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आमच्यासोबत एक छानसा किस्सा घडलेला आहे. ॲज युज्युअल आमची ट्रिप कधीही छान सुटसुटीत झाली असं होत नाही. काहींना काही गोंधळ व्हायला पाहिजे, काही ना काही थ्रिल व्हायलाच पाहिजे, त्याशिवाय ती आमची ट्रिप कशी असेल ना. तर असाच एक किस्सा झाला. एस टीचं टायर पंक्चर झालं म्हणून जयसिंगपूरमध्ये ड्रायव्हरनं ठरवलं की जेवढे जुने प्रवासी आहेत, म्हणजे जे पहिल्यापासून प्रवास करतात, फक्त त्यांनाच घेऊन पुढे जायचं, कारण ते प्रवासी कमी होते. मीनवाईल तोपर्यंत जयसिंगपूरमध्ये जे काही प्रवासी चढले होते त्यांना सांगितलं होतं की, म्हणजे त्यांनी प्रॉपर रिक्वेस्ट केली होती की तुम्ही उतरा, गाडीचं टायर पंक्चर झालं आहे. पण प्रवाशांनी आडमुठेपणा केला, मग त्याच्यावर ड्रायव्हरचा आडमुठेपणा, अशा ह्या सगळ्या घोळामध्ये जवळपास 1 तास लेट झाला. ड्रायव्हरने ठरवलं होतं की गाडीच आता पुढं न्यायची नाही नवीन प्रवासी उतरल्याशिवाय, आणि प्रवाशांनी ठरवलेलं की आम्ही उतरणार नाही, आम्हाला गाडी मिळालेली नाही आहे, आम्ही 6 वाजल्यापासून थांबलो आहे, आम्ही 5 वाजल्यापासून थांबलो आहे, गाडी आलेली नाही आहे. सो अशा सगळ्या गोंधळात तिथे 1 तास लेट झाला. आणि त्याच्यानंतर परत मग त्या ड्रायव्हरची परत समजूत काढून वगैरे त्यांना सांगितलं की मध्ये कुठेतरी आपण टायर पंक्चर काढू किंवा हवा भरू वगैरे, असं कन्व्हिन्स करून त्यांना घेऊन आलो. आणि कुठल्याही पेट्रोल पंपावरती किंवा कुठल्याही पंक्चरवाल्याकडे एस टीच्या टायरचं पंक्चर निघत नाही किंवा त्याच्यामध्ये हवा भरली जात नाही, हे आम्हाला आज कळालं. आणि असा सगळा खेळ करत करत आम्ही जे 8 वाजता पोचणार होतो, म्हणजे 8-8:30 वाजता आम्ही कोल्हापुरात पोचणार होतो, आता वाजलेले आहेत 10:30. सो असा छानसा किस्सा तुमच्याबरोबर शेअर करावा असं वाटलं. आणि आता फार सगळ्यात शेवटी स्नेहाच्या चॅनलवर तुमचं खूप सारं स्वागत. आपल्याला काय बोलायचं बरं. आणि एवढा हा सगळा प्रवास करतो, एवढं सगळं घडतंय आणि आम्ही दोघीच असायचं की आम्ही हो. आणि आम्ही ह्या सगळ्या प्रवासात सगळ्या प्रवाशांचं आणि प्लस कंडक्टर ड्रायव्हरचं मनोबल टिकून ठेवण्यासाठी आम्ही त्यांना इतकं एंटरटेन करत होतो. आमची सगळी सायकॉलॉजीचं शिक्षण आम्ही तिथं वापरलं त्यांना मोटिवेट करण्यासाठी की नाही, चला काही नाही होणार, चला काही नाही होणार. आणि खरोखर आम्ही पॉझिटिव्हिटी कामाला आली. कोल्हापूरमध्ये येईपर्यंत गाडीला काहीही झालं नाही. थोडंसं चाकाचा इश्यू झाला आहे तो, पण ठीक आहे, म्हणजे आम्ही करू शकलो, प्रयत्न केले आणि ते सक्सेस झाले. फक्त आमचेच नाही, सगळ्याच प्रवाशांच्या मनात सकारात्मक विचार, त्याच्यामुळे आम्ही व्यवस्थित आलो. आणि आमच्याबरोबर एक नवीन ट्रॅव्हल पार्टनर जॉईन झालेला आहे, स्वप्नील. इज अ काइंड ऑफ अ सिरियस पर्सन. जास्त बोलत नाही, शाय आहे. कदाचित हळूहळू आपल्याबरोबर प्रवास करून थोडेसे बोलायला लागतील. सो वी आर सायनिंग ऑफ नाव. बाय बाय, गुड नाईट. होप सो आजच तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल. बाय.